जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठांमध्ये आधुनिक आणि वैज्ञानिक अभ्यासक्रमांचा समावेश करायला हवा। मुंबईत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन। नागपुरात भारतीय युवा संसदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचंही उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन। तरुणाईनं आपली मुळं ओळखून नवोन्मेष साधत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याचं केलं आवाहन। उत्साही आणि गतिमान युवा पिढी राष्ट्र निर्मितीत मोलाची ठरणार असल्याचं सांगत विकसित भारत घडवण्यात सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाचं महत्त्व राज्यपालांकडून अधोरेखित। गुंतवणूक वाढवण्यासाठी रोजगार अनुरूप तसंच AI प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ विद्यापीठांनी तयार करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। राज्याच्या प्रगतीत कुशल, कल्पक आणि मेहनती हातांची गरज। प्रत्येक निर्मितीला, कल्पकतेला आणि कष्टाला वाव देण्यासाठी राज्य शासन पाठीशी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार। पंतप्रधानांचा इराणचे अध्यक्ष डॉक्टर मसूद पेझेशकियान यांच्याशी संवाद। महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा केला निषेध। सागरी मार्ग सुरक्षित राखण्याचं महत्त्व केलं विशद। देशात इंधनाचा तुटवडा नाही, व्यावसायिक ग्राहकांसाठी आणखी 20% LPG वितरण मंजूर, पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती। इराण विरोधातील लष्करी कारवाईचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अगदी जवळ पोहोचल्यामुळे लष्करी कारवाया हळूहळू मागे घेण्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत। देशभरात ईद उल फित्रचा सण होत आहे साजरा। पारशी नववर्ष दिन नवरोजचाही उत्साह। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसह विविध मान्यवरांच्या देशवासियांना शुभेच्छा। समाजात अंधश्रद्धा पसरवणाऱ्या आणि लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबांवर सरकारनं तातडीनं कारवाई करावी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी। आणि ऑर्लिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा आणि ईशा राणी बरुआ यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक। इंडियन ओपन स्क्वॉश स्पर्धेतही भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी। नमस्कार, 7च्या या बातमीपत्रात मी आशुतोष अरुणा